नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहाच्या निमित्ताने आज आपण एक माहिती जाणून घेणार आहोत। तर माहितीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारचे स्वामी सेवा, स्वामी संदेश घेऊन येत असतो। चला मग थोडाही उशीर न लावता सुरुवात करूया। तर स्वामी भक्तांनो, स्वामी कसे दिसतात हे प्रत्येकाच्या मनात प्रश्न आला असेल। स्वामी फोटोत दिसतात तसेच असतील ना? ज्या लोकांनी स्वामींना बघितलंय ते किती भाग्यवान असतील। न जाणो आपण ही गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असू। आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असेल। आपल्या चुकीवर स्वामींनी आपल्याला ही चांगलंच झापलं असेल। समाजकालीन बखरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे 7.25 फूट होती। त्यांच्या पादुकांवरून हे सहज लक्षात येईल, त्यांची नखे कापायला न्हावीत असे। तो म्हणे, स्वामींची नखे इतकी मुलायम होते की जणू गुलाबाच्या पाकळ्याचं जणू हातानेही ती तुटत। त्यांची पावले लोण्याहून मऊ, त्यांच्यात हाडे आहेत की नाही ते समजत नसे। चिखलातून ही जर स्वामी उचलले तरी त्यांचे पावले लखलखीत स्वच्छ, त्यांचे पोट मात्र गोल ढेऱ्यासारखे, जणू सारखं ब्रह्मांडच सामावले त्यात। स्वामी भक्तांनो, स्वामींची त्वचा खूप नितळ कोमळ होती। आपले स्वामी मनाचे राजे होते। ते कित्येक दिवस आंघोळ करत नसत, तर कधी दिवसातून 4 वेळा आंघोळ करत, पण त्यांच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येई। स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे। त्यामध्ये कधी खीर, मसाले, दूध तर कधी पन्हे। स्वामींची जेवणाची तर्रा ही निरनिराळी होती। कित्येक दिवस, महिने ते जेवत नसत, अगदीसुद्धा पाणीसुद्धा पेत नसत। तर कधी त्यांना इतकी भूक लागे की आरामात 600 ते 700 भाकऱ्या ते खात असत। 10-15 बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीवर बसत भाकऱ्या करायला। कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घाल ग माये असे म्हणत, पण घरच्या बाईने वाढलेले जेवण तिथेच गाईला घालत। स्वामी बाहेरचं जेवायला बसत त्यावेळी त्यांना ताटात गाई कुत्रे येऊन जेवत, स्वामीही त्यांना प्रेमाने घास भरवत। स्वामी भक्तांनो, गोपाळकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन। त्यांनी ह्यांची देही ह्याची डोळा स्वामींना पाहिले। त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरूपात लिहून ठेवले आहे। त्यातील वाचलेला हा एक जशाचा तसा इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे। स्वामींना कधी गाढ झोपल्याचे पाहिलेले आठवत नाही। 4 रात्र झाली की डोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत या पांघरुणातून रात्री 1:30-2च्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज येत। बऱ्याच वेळा कुराणातील काही आयतेही आळवत असत। अचानक मोठमोठ्याने वेद म्हणत, कधी कधी कोणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत। असे रात्रभर चाले। अशा कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत। स्वामींना वड, औदुंबर, कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती। एकदा अक्कलकोट गावाबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते। एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाटसरू त्यांनी फांदी तोडायला लागला। त्याने आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घातला क्षणी इतके मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडत आहे। भक्तमंडळींनी मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले। स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणि गोट्या खेळत। त्यांना प्राणीही फार प्रिय। नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती। स्वामी तिला प्रेमाने भरवत, मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा खरा चाटे। स्वामी कधी कधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचरणात तोंडाने डुशी देत, मग ती सुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करे। दुरोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून
माझी माय गती असे म्हणत आणि दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत. स्वामी भक्तांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ भक्त असं लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.